आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरत्या वर्षातील प्रमुख घटनांचा उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूर, प्रयागराज महाकुंभमेळा, भारतीय महिला संघाचा क्रिकेट विश्वचषक विजय अशा प्रमुख घटनांचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी देशापुढे आलेल्या नैसर्गिक आपत्तींचाही उल्लेख केला. राष्ट्रीय युवा दिनी राष्ट्रीय युवा नेतृत्व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आतापर्यंत या हॅकेथॉनमध्ये 6 लाखांवर युवकांनी सहभाग घेतल्याचं ते म्हणाले. गीतांजली IISCच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य सुरू असल्याचं ते म्हणाले. दुबईतील कन्नड शाला उपक्रमाचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. त्यांनी काशीतील लहान मुलांच्या तमिळ संवादाची ऑडिओ क्लिप ऐकवली. मणिपूरच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा आणि काशी तमिळ संगमम उपक्रमाचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. हिवाळा हा सुदृढ आरोग्यासाठी पोषक असून व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. त्यासोबतच वेदनाशामक अँटीबायोटिक गोळ्या वारंवार घेणं टाळावं असंही ते म्हणाले. नव्या वर्षात नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह भारत प्रवेश करणार असल्याचं सांगून त्यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्वातंत्र्य संग्राम सेनानी, ज्येष्ठ कुष्ठरुग्ण सेवक पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करीत त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना दिली. या कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आयुष म्हात्रेला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं असून विहान मल्होत्रा उपकर्णधार राहील. पुढील वर्षाच्या सुरुवातीला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेला तोच संघ या मालिकेतही खेळणार आहे. नागपुरात आज 9.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.